उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर निवड करण्यात आलेली आहे। दरम्यान आपल्याला मोदींचा फोन आला आणि त्यांनी मराठीत बोलू की हिंदीत असं विचारल्याचा किस्सा उज्ज्वल निकम यांनी यावेळी सांगितला। उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड झालेली आहे। ज्येष्ठ सरकारी वकील आहेत ते। सोबतच सी सदानंदन मस्ते यांची सुद्धा निवड राज्यसभेवर करण्यात आली। केरळमधील वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत ते। तर माजी परराष्ट्र सचिव असलेल्या हर्षवर्धन श्रुंगला यांची सुद्धा निवड राज्यसभेवर झाली आहे। मीनाक्षी जैन प्रसिद्ध इतिहासकार आहेत, त्यांचीही निवड राज्यसभेवर करण्यात आली आहे। मोदीजी हे उत्कृष्ट मराठी बोलतात। आपल्या काही भाषणांना महाराष्ट्रात मराठीत सुरुवात करतात, नंतर हिंदीत भाषण करतात। पण ज्या वेळेला मला काल 8:44 त्यांचा फोन आला आणि ज्यावेळेला ऑपरेटरने त्यांना कनेक्ट करून दिला, त्याला म्हणाले, उज्ज्वलजी मी मराठीत बोलू का हिंदीत बोलू? मी हसलो आणि हसल्यावर ते खळखळून हसलेत। मी थोडासाच हसलो, कारण मला असं वाटलं ते कोणत्या उद्देशाने विचारतात। पण ते खळखळून हसल्यानंतर ते म्हणाले, मी त्यांना उत्तर दिलं की म्हटलं दोन्ही भाषांवरती आपलं प्रभुत्व आहे साहेब। ते म्हणाले, नाही उज्ज्वलजी, मी फोन एवढ्या करता केला की राष्ट्रपती महोदया तुमच्यावरती काही जबाबदारी सोपवू इच्छितात, तुम्ही स्वीकाराल ती? म्हटलं हो। कोणती जबाबदारी? ते म्हणाले, राज्यसभेचा सभासद म्हणून। माननीय नरेंद्र मोदीजी यांचे विशेष आभार मानतो की मोदीजींनी हा निर्णय केला की ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांच्यासारखा एक निष्णात विधिज्ञ जो सातत्याने देशाच्या बाजूने उभा राहतो आणि गुन्हेगारांच्या विरोधात उभा राहतो, त्यांना राज्यसभेवर पाठवलं पाहिजे आणि राष्ट्रपतींच्या कोट्यातनं ते राज्यसभेवर गेलेले आहेत। मी श्री उज्ज्वल निकम साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो। ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांना त्या ठिकाणी अभिनंदन करते। मला कुठेतरी दुःख या गोष्टीचं आहे की भाजपाचे जे निष्ठावंत महादेव भंडार त्यांचं नाव तुम्ही MLC मध्ये ऐकलं, राज्यसभेमध्ये ऐकलं, दुर्दैवाने त्यांना पक्षामध्ये काही पद मिळत नाही। पक्षाशी निष्ठावान असलेल्या पूनम महाजन, त्यांच्या वडिलांपासून प्रमोद महाजनापासून त्यांनी महाराष्ट्रामध्ये जसं म्हटलं पक्ष कोणी वाढवला भाजपा, तर मुंडे साहेब आणि महाजनांचं नाव निघतं। पण दुर्दैवाने त्यांचं तिकीट पण कापलं। आता त्यांना राज्यसभेमध्ये पण विचार त्यांचा केला गेला नाही। म्हणजे मला कळत नाही की भाजपामध्ये निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांना पद न देता अशा तऱ्हेने बाहेरून आलेल्या व्यक्तीला एवढी मोठी मोठी पदं देतात। पण ते ठीक आहे, त्यांचं अभिनंदन, ते नशीबवान आहे। आणि असं आहे की मी त्यांना पाडलं नाही, त्यांना जनतेने पाडलं।